सापडले वाटा जाता सापडले वाटा जाता मग हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे म्हणा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावर देवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज राजाधिराज सद्गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। आज ह्या ठिकाणी मेडसंगी गावामध्ये दीपक गोडसे यांच्या घरी नवनाथ पारायण व अनुष्ठान सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ह्या ठिकाणी सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांचे शिष्य प्रभुदेव आकळे महाराज यांच्या आज्ञेवरून या ठिकाणी नवनाथ पारायण व अनुष्ठान या निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली, तुकाराम महाराजांनी अभंग लिहिली, आवाज वाढवला, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली, तुकाराम महाराजांनी अभंग लिहिली, रामदास स्वामींनी दासबोध दिला। मन प्रसन्न होण्यासाठी रामदास स्वामींनी 205 श्लोक लिहिले, 6 शास्त्र 18 पुराण सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांनी आपल्याला प्रपंच करीत असताना अखंड त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी करायला सांगितलं। ऐसा नामाचा महिमा तुका म्हणे झाली शिवा, प्रपंच करायचाय, प्रपंच करत परमार्थ आपला त्या ठिकाणी वाढला पाहिजे। म्हणून प्रभुदेव आकळे महाराजांनी या ठिकाणी नवनाथ पारायण घेऊन अनुष्ठान या ठिकाणी 9 दिवसांचं पारायण या ठिकाणी केलेलं आहे। आजचा दिवस महान आहे, आपल्या भाग्यात पाहिजे। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा नाम पदवना। आज आपण या ठिकाणी समाप्तीच्या निमित्तानं दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण आलेलो आहे। मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाला त्या ठिकाणी सांगा, म्हणले गावामध्ये जा आणि भिक्षा त्या ठिकाणी आण, आणि ते मी ब्राह्मणाचं घर आहे त्या घरातून त्या ठिकाणी भिक्षा आणायची। गुरुना सांगितलेलं शिष्यानं त्या ठिकाणी ऐकायचं काम करायचं, तेव्हा तो त्या ठिकाणी भक्त होतो। म्हणून त्या महाराजांनी मग अभंग घेतला,
एक धरताय ना. बघतायसे जाणा देई उदास गेल्याशा पास निवारुणी विषय तो त्याचा झाला नारायण नावडे धन जन माता पिता. विषय जरा नारायण करायचा असेल तर सद्गुरूची कृपा झाल्याची विषय त्या ठिकाणी नारायण होत. म्हणून गोरक्षनाथ त्या ठिकाणी गेले, ब्राह्मणाच्या घरी त्या ठिकाणी गेले. तर ब्राह्मण भोजन होत. त्यावेळी ब्राह्मणाच्या पत्नीने त्या ठिकाणी भिक्षा आणून दिली. मच्छिंद्रनाथाला वडे आणि पोळी आणून दिली आणि गोरक्षनाथाने घेतली आणि आपल्या गुरुच्या समोर नेऊन त्या ठिकाणी ठेवली. सद्गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी राजी अशी काता काय बिक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. म्हणून आपली जी आपण भक्ती करतो ती त्या ठिकाणी सिद्धीला जाते. गोरक्षनाथाने आपल्या मच्छिंद्रनाथाच्या समोर त्या ठिकाणी भिक्षा ठेवली, वडा आणि पोळी त्या ठिकाणी ठेवली. आणि ठेवल्यानंतर मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षनाथाला, तो आता ही भिक्षा आणलेली आहे का? वडा आणि पोळी. उद्या मला अजून अशीच पाहिजे. याला काय म्हणायचं? गुरु आज्ञा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. अशी गुरुची कृपा झाली पाहिजे. मग त्यावेळेला मच्छिंद्रनाथाने सांगितलं गोरक्षनाथाला, उद्या आहे अशी भिक्षा मला पाहिजे. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर ब्राह्मणाच्या पत्नीला म्हणू लागला, काल तुम्ही मला भिक्षा दिली म्हणले वडा आणि पोळी, मला आत्ता बी द्या म्हणले. ब्राह्मणाच्या पत्नीने सांगितलं म्हणले, काल ब्राह्मण भोजन होतं. काय होतं? ब्राह्मण भोजन. आज काय ब्राह्मण भोजन नाही. त्यावेळी असं सांगितल्यानंतर गोरक्षनाथाने सांगितलं, माझ्यासाठी नको, माझ्या गुरुसाठी पाहिजे. माझ्यासाठी काय नको. त्यावेळी ब्राह्मणाच्या पत्नीने सांगितलं म्हणले, तुझा एक डोळा आहे ती मला काढून द्या. आपण दिल का डोळा काढून? मी जन्माला आलोय आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाच्या आयुष्याचा. सकळांच्या पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं जे चित्त आहे शुद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासाठी नको, माझ्या गुरुसाठी पाहिजे. त्यावेळी गुरुसाठी डोळा त्या ठिकाणी काढून दिला गोरक्षनाथाने. डोळ्यातनं त्या ठिकाणी रक्त त्या ठिकाणी व्हावं. त्यावेळेला पट्टी बांधली, ती भिक्षा घेतली आणि आपल्या गुरुच्या समोर त्या ठिकाणी आला. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र व तेजे सात्विक तयाचा हरेक वाठे देवा. मग त्यावेळेला गुरुच्या समोर त्या ठिकाणी भिक्षा ठेवली आणि मच्छिंद्रनाथाने सांगितलं म्हणले, गोरक्षा ही पट्टी काय बांधून आलाय डोळ्याला? तो पट्टी कशी काय? त्यावेळी गोरक्षनाथाला सांगावं लागलं. म्हणले, काल ब्राह्मण भोजन होतं, आज काय ब्राह्मण भोजन नाही. मग डोळा काढून द्या म्हणले, मी डोळा काढून दिलाय. त्यावेळेला मच्छिंद्रनाथाने पट्टी काढली डोळ्यावरची आणि मच्छिंद्रनाथाने सांगितलेला राहिलेला डोळा आहे ती मला काढून द्या. आता ब्राह्मणाच्या पत्नीला एक दिला, आता राहिलेला एक डोळा आहे मला दिला. त्यावेळी गोरक्षनाथानं हाय ती सुद्धा गुरुला डोळा त्या ठिकाणी अर्पण केला. तुम्ही संत बाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. हे संत जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहे. हाय ती सुद्धा डोळा दिला. त्यावेळी मच्छिंद्रनाथानं समोर पाहिलं गोरक्षनाथाकडे. हाय असं डोळा आलं. कुणाची कृपा आहे?
त्या गुरुची कृपा आहे. गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव, म्हणून गुरुशी बजावे रूप ध्यानात आणावे. जे सद्गुरूचं रूप आहे ते आपल्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी आणायचं आणि भगवंताचं चिंतन तो त्या ठिकाणी करायचं. प्रपंच करायचंय. आता दीपक गोडशेन काय प्रपंच सोडलाय? प्रपंच करत परमार्थ वाढवला. नवनाथ पारायण घे. नवनाथ पारायणशिवाय संकट जात नाहीत. कसलं जर संकट असेल, नवनाथाचं पारायण केलं का आपल्या मागची पिढा त्या ठिकाणी निघून जाते. दुसऱ्या देवाला कुठल्या जात नाही. का तर एवढी नारायण मध्ये ताकद आहे, म्हणून दत्त भगवंताने त्यावेळेला वाचलेला आहे. मग ती पारायण करा, अनुष्ठान करा, केलेल्याच पुण्य आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आपण 84 फिरून मानव जन्माला आलेला आहे. येताना तुम्ही काय आणलं नाही, जाताना काही सुद्धा नाही. फक्त येणारी एक वस्तू आहे, फक्त भगवंताचं चिंतन आपल्याला वैकुंठाला येणार आहे. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, कृपा असू द्यावी. म्हणून आपल्यावरती कृपा झाली पाहिजे. म्हणून भगवंताचं अखंड चिंतन करा. चिंतनामध्ये देव आहे. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. नाम स्मरण पावावे समाधान. नामस्मरणाशिवाय आपल्याला समाधान होत नाही. म्हणून अखंड नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून प्रभुदेव आकळे महाराजांनी त्या ठिकाणी जे ज्ञान आहे ती त्या ठिकाणी शिष्यांना त्या ठिकाणी ज्ञान दिलं. म्हणून त्यांचा गुरु आहे सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज. त्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणून गुरुची कृपा आपल्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी आम्हाला दीपक गोडशेने या ठिकाणी बोलवलं, प्रभुदेव आकळे महाराजांनी बोलवलं. या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त या ठिकाणी झाली. झालेली सेवा समर्थ रत्नाकर महाराज यांच्या चरणी अर्पण करू. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, राजाधिराज सद्गुरुनाथ समर्थ रत्नाकर महाराज की जय.